येस. नमस्कार, मी संजय देशपांडे, संजीवनी डेव्हलपर्स. असंच रवी दादाशी गप्पा मारता मारता विषय निघाला संगमचा आणि आय वोंट से सक्सेस स्टोरी ऑफ संगम, पण कुठलंही प्रोजेक्ट लॉन्च करताना देअर हॅज टू बी सम लॉजिक फॉर लॉन्चिंग इट. इट्स नॉट दॅट की माझ्याकडे जागा होती आणि मला 2 पैसे कमवायचे होते म्हणून मी तिथे प्रोजेक्ट लॉन्च केलं, एक रेट काढला, असं नसायला पाहिजे. ॲटलिस्ट आमच्या एंडला आम्ही तसं करायची सिस्टीम नाही ठेवलेली. जेव्हा संगम जे बाणेर सूसच्या परिसरामध्ये आहे, आम्ही जागा घेतली आणि लॉन्च केलं, तेव्हा डोक्यात असं होतं की आज जर तुम्ही सदर्न हॉटेलला सेंटर मानला तर सदर्न हॉटेलपासून साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावर सूस रोडवरती, सूस बाणेर म्हाळुंगे रोडवरती संगम पडतं. विपगुयर हायस्कूल च्या मागच्या बाजूला जो प्रपोज्ड तिथे रिजनल प्लॅनमध्ये इंजोडी जाणारा रस्ता आहे 80 मीटरचा. आज म्हणजे थोडा कच्चा रस्ता आहे, पण तरी सुद्धा वी वेंट अहेड विथ द लॉन्चिंग विथ द लॉजिक की आज जसं मी म्हटलं की 1.5 किलोमीटर अंतरापासून आपण सर्कल मानलं तर कुठेही ॲव्हरेज रेट 5,500 ते 6,000च्या खाली नाही आहे. म्हणजे 2 बेडरूमचा 1000 फुटाचा फ्लॅट साधारणतः 5.5-6 लाखापर्यंत जातो, 55 ते 60 लाखापर्यंत जातो. Here, what we thought at Sangam is the rate at which we have got the land, we can keep it to a moderate level. ज्याचा साधारणतः 4200 रुपये रेट आहे. म्हणजे 2 बेडरूमचा फ्लॅट सगळं इन्क्लूड करून एव्हरीथिंग, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स वगैरे 50 लाखाची खालीच पडतो. म्हणजे काय तर आपण एक फ्लॅट घेताना कसचा विचार करतो, तर आपण फ्लॅट घेताना लोकेशनचा विचार करतो. एक्झॅक्टली लोकेशन बघतो म्हणजे आपण काय करतो तर माझ्या घरापासून माझ्या ऑफिस प्लेसची कनेक्टिव्हिटी, माझ्या मुलाबाळांच्या शाळांची, कॉलेजेसची कनेक्टिव्हिटी, माझी मार्केट प्लेसची कनेक्टिव्हिटी, या गोष्टी लोकेशन डिसाईड करतात. आता हे करताना आपण खूप शॉर्ट टर्म विचार करतो. म्हणजे आज समजा बाणेर रोडवर जर एखाद्याचा फ्लॅट असेल, माझे बाणेर रोडवरही प्रोजेक्ट आहे, असं नाही की मला बाणेर रोडवर काही दुश्मनी आहे किंवा असं काही समथिंग लाईक दॅट. दिस इज जस्ट एक्झाम्पल वी आर डिस्कसिंग अबाउट. तर बाणेर रोडवरती आज मी फ्लॅट घ्यायचं म्हटलं तर जसं मी म्हटलं की 6,000 ते 6,500 रुपये रेट पडतो. काय मी अचीव करतो, मी जॉबमध्ये इंजोडीला कामाला आहे किंवा मी MIDC मध्ये कामाला आहे पिंपरी चिंचवडच्या, तर माझं ट्रॅव्हलिंग डिस्टन्स मला सदर्न हॉटेलपासून येऊन हायवेला कनेक्ट होऊन इंजोडीला जावं लागतं किंवा तिथनंच मला वाकडला थ्रू वाकड पिंपरी चिंचवड इंडस्ट्रियल इस्टेटला जावं लागतं. जर मी कुठल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये सर्व्हिस करत असेल तरी मला त्या एरियामध्ये जावं लागतं. म्हणजेच काय, हेच अंतर मी जर संगमपासून काढलं तर नियरली अंतर तेवढंच पडतं. नेहमी फ्लॅट घेताना माणूस फार छोट्या रेंजचा विचार करतो, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. पण रिअल इस्टेटच्या दृष्टीने 2-3 वर्ष इज हार्डली अ टाईम. आय थिंक 5 ते 6 वर्ष मिनिमम डाऊन द लाईन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हायला द्यावं लागतात. आणि त्यानंतर एखादं घर जवळपास 40 ते 50 वर्ष टिकणार असतं. सो 40 ते 50 वर्षाच्या घराच्या हिशोबाने 4 ते 5 वर्षात 10% टाइम स्पेंड पण होत नाही. मग त्या 4-5 वर्षात काय घडणार आहे हा विचार करून जर तुम्ही घर घेतलं तर कदाचित आत्ता तुमचं चांगल्यापैकी सिग्निफिकंट सेव्हिंग होऊ शकतं. जसं संगमला जाणारा जो 80 मीटरचा प्रपोज रिजनल प्लॅन रोड आहे तोच पुढे हिंजवडीला जातो. म्हणजे आज मी बाणेरवरनं हिंजवडीला जातोय तर मला वाकडवरनं होऊन जावं लागतं. येत्या 4 ते 5 वर्षात जर ते रस्ते डेव्हलप होतील त्यानंतर मला संगमवरनंच हिंजवडीला जावं लागणार आहे. तर व्हाय नॉट टुडे ओनली आय बाय फ्लॅट ॲट संगम. राहिल्या गोष्टी वॉटर सप्लाय, ड्रेनेज, MSEB पॉवर हाऊसच्या, तर त्या प्रत्येक पब्लिक बॉडी आपल्या स्पीडनी करत असते. आज सुद्धा अनफॉर्च्युनेटली बाणेर बालेवाडीतल्या अर्ध्या एरियाजना ड्रेनेज लाईन नाहीये, वॉटर लाईन नाहीये. संगमला जेव्हा पाण्याचा प्रश्न आला तेव्हा याच्यावरती इंटरेस्टिंग केस स्टडी आम्ही केला की संगम हे टाउन प्लॅनिंगमध्ये जरी ते आता सूस एरिया कॉर्पोरेशनने अंडरटेक केला असला तरी कॉर्पोरेशनमध्ये येऊन तिथल्या सगळ्या पब्लिक बॉडीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हायला अजून 2-3 वर्षाचा वेळ जाईल. हे करत असताना पाण्याची सप्लायची गॅरंटी कोण घेणार? ऑब्व्हियसली आज त्या एरियातल्या सगळ्या लोकांना, म्हणजे असे पुण्यात कितीतरी सबर्ब आहेत जिथे टँकरनीच पाणी सप्लाय होतं. मग टँकरचं बर्डन हे ऍडिशनल नाही होणार का इंडायरेक्टली त्या कस्टमरवर इथे फ्लॅट घ्यायला लावताना? तर त्याच्यावर आम्ही असं केलं की आम्ही संगमच्या प्रत्येक 36 फ्लॅट आहेत त्या प्रत्येक फ्लॅट होल्डरकडनं 1 लाख वॉटर डिपॉझिट घेतलं. तर 1 लाखच का बरं? तर साधं लॉजिक आहे की आम्ही एक रेग्युलर कॅल्क्युलेशन्स वर्कआउट केले की फॉर 36 फ्लॅट होल्डर्स पहिले तर ड्रिंकिंग वॉटर सप्लाय आणि डोमेस्टिक नॉन वॉटर सप्लाय सेपरेट केला. ड्रिंकिंग वॉटर सप्लायचे पर फ्लॅट पर डे लागणारं कॅल्क्युलेशन काढलं. ते करून प्रत्येक कॉम्प्लेक्सचं कॅल्क्युलेशन काढलं, महिन्याला किती पाणी लागणार आहे.
वर्षाला किती पाणी लागणार आहे पिण्याचं आणि वर्षाला नॉन डोमेस्टिक पाणी किती लागणार आहे. आज टँकरचा रेट साधारणतः पिण्याच्या पाण्याचा 1000 रुपये पर टँकर पडतो आणि नॉन डोमेस्टिकचा साधारणतः 600 रुपये पर टँकर पडतो. ह्या कॉस्टिंगनी आम्ही वर्षभराची एक अमाऊंट काढली की मिनिमम एवढी अमाऊंट ही ऍडिशनल बर्डन असणार आहे संगमच्या लोकांवरती. आणि वी आर नॉट हिडन दॅट फ्रॉम द कस्टमर. ऍट द सेम टाइम याच्यात सेव्हिंग पण आहे. आय विल कम टू दॅट लॅटर. पण पहिला मुद्दा ह्या वॉटर सप्लायचे दर महिन्याला जर त्यांनी पैसे गोळा करायचे ठरवले तर त्यांच्या डे टू डे बिल्डिंग मेंटेनन्स मध्ये ऍडिशनल बर्डन होणार आहे. ते होऊ नये म्हणून आम्ही काय केलं की ही जी मंथली इयरली अमाऊंट आहे वॉटरची टँकरची कॉस्ट आहे तेवढी अमाऊंट वर्षाला जर कॉम्प्लेक्सला जनरेट करायची असेल तर किती पैसे डिपॉझिट मध्ये ठेवावे लागतील की ज्याच्या इंटरेस्टवर हे काम होऊ शकतं. तर ती आकडा साधारणतः 35 ते 36 लाखाच्या घरात आला. त्याच्यावरून आम्ही तो आकडा सगळ्या फ्लॅट होल्डर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केला आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही 1 लाख रुपये पर फ्लॅट वॉटर डिपॉझिट तुमच्याकडनं कलेक्ट करतो जे तुम्हाला पोझिशनच्या बेस द्यायचं आहे, जे तुमच्या पार्ट ऑफ अग्रीमेंट आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यावर लोन पण मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला त्याचं बर्डन येणार नाहीये. आणि हे तुमच्या नावाने कॉम्प्लेक्स नावाने सेपरेट अकाउंट उघडून त्याच्यात आम्ही डिपॉझिट करू आणि त्या डिपॉझिटच्या इंटरेस्टवरती तुमचे वॉटरचे टँकरची बिलं महिन्याच्या महिन्याला पे केले जाऊ शकतात. सो कोणालाही पाण्यासाठी खिशातनं वेगळे पैसे दर महिन्याला काढायची गरज नाही. हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि आय एम हॅपी की मोस्ट ऑफ द क्लायंटेल हॅव ऍक्सेप्टेड दिस. सी उगाच खोटं सांगायचं की 24 तास पाणी सप्लाय क्लायंटला, याच्यापेक्षा वडा असे की जे फॅक्ट आहे ती मांडा क्लायंट समोर. आणि क्लायंटलाही माझी जनरली हीच रिक्वेस्ट असते की ट्राय टू अंडरस्टँड द ग्राउंड रिअलिटी. नुसत्या अम्युनिटीज किंवा नुसतं लोकेशन याच्यावर न जाता तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरल पॉसिबिलिटीज काय आहेत. प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहे. आज ना उद्या पाण्याचा प्रॉब्लेम सगळ्या पुण्याला ऑलरेडी भेडसावतोय आणि हा इथून पुढे वाढत जाणार आहे. त्याच्यावर आपण काय उपाय करतोय हे महत्वाचं आहे. आणि आय थिंक त्या अँगलनी नॉट ओनली तुम्ही बिल्डरला प्रश्न विचारायला पाहिजे, त्यांनी दिलेले उत्तरं खरोखर समाधानकारक आहेत की नाही किंवा लॉजिकल आहेत की नाही हे पण ताडून पाहायला पाहिजे. दिस इज व्हॉट इज ऑल एक्सपेक्टेड. थँक्स.